आवाज येत नाही आहे. वंदेहं श्रीगुरोर् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री श्री राधा गोपाल भगवान जी की हरे कृष्णा। तर आपल्यापैकी कोण नरसी आरती म्हणणार आहे? ओके, तिला म्हणू देत. हां, ज्यावेळेस दीदी म्हणत असते त्यावेळेस ऐकायचं तुम्ही सगळ्यांनी आणि तिचं म्हणून झाल्यानंतर तुम्ही म्हणायचं. ओके, एक मिनिट आपण नरसी आरती दाखवू. बस समोर आपण नरसी आरतीची सर्वांना पेपर दिलेले आहे. ज्याच्याकडे पेपर असेल तर आपण घ्या. तू तिथे बघ, पेपरमध्ये तिकडे बघा, तुम्ही तिथे बघा. हां, तिथे आणि पहा, ज्यांच्याकडे पेपर आहे त्यांनी पेपरमध्ये बघा. नसेल तर मग आपण स्क्रीनवर दाखवत आहोत. नरसिंह स्तुतीचे श्लोक आहे. एक्सप्लेनेशन पण आहे, अवघड जाईल तुला. नाही, ठीक आहे. हां, नमस्ते नरसिंहाय प्रल्हाददायिने हिरण्याकर्षि पूर्वक्षः शिलाटङ्कणखालये इतो नरसिंहा परतो नरसिंहा यत यत यामि ततो
प्रपदे तव कर कमलवले नाथा अद्भुत शृंगा दलित हिरण्यकशिपू तनुभृंगा केशवदूता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे विघ्न विनाशक नरसिंह देव विघ्न विनाशक नरसिंह देव जय प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज प्रभुपाद 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 गुरु हरि बोल नित हरि बोल निताय गौर हरि बोल विघ्न विनाशक भगवान की प्रहलाद महाराज की श्री प्रभुपाद की निताय गौर प्रेमानंद आराध्य ओके. तर आराध्याने खूप सुंदर असं नरसिंह आरती म्हटलेलं आहे. तर आपण आराध्यासाठी 3 वेळा मोठ्याने हरी बोल म्हणून तिचं आभार व्यक्त करूयात. हरी बोल हरी बोल हरी बोल हरे कृष्ण. तर आपण हरे कृष्ण महामंत्राचं मंत्र म्हणणार आहोत. मोठ्याने म्हणायचं आहे. ज्यावेळेस मी म्हणत असते ऐकायचं. माझं म्हणून झालं की तुम्ही सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणायचं आहे. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे.
राधा गोपाल भगवान की हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर आता आपण पुढचा भाग घेणार आहोत. आपण पुढच्या भागामध्ये काय घेतो, जर वेळेला भगवद्गीतेमधील एक श्लोकाचं उच्चारण करतो आहे ना. मग आता प्रभू जे आहेत ते पुढे म्हणतील, आपण सर्वांनी नेहमीप्रमाणे मागून म्हणायचं आहे. आणि ज्यांच्याकडे भगवद्गीता आहे त्यांनी काय करा, भगवद्गीतेचा 4था अध्याय काढा. पान नंबर सांगा त्याचा. नवीनमध्ये ते जुना असेल त्याच्यामध्ये किती आहे बघा. 165. हां. नवीन भगवद्गीता आहे ना, हां. त्यांनी 165 काढा आणि त्यांची जुने 165च्या जवळपास बघा 4था अध्यायाचा दुसरा श्लोक. 4थ्या अध्यायातला दुसरा श्लोक आहे हा. आणि ज्यांच्याकडे भगवद्गीता नाही आहे त्यांनी वर पहा स्क्रीनवर. हां ठीक आहे. हां ठीक आहे. पुढे हां मुलांनी पण हे मधले जे मुलं आहेत संस्कार पुढे, ह्या मुलांना पुढे घ्या. पुढे या आणि येतील मुलं. हां बस बस. सापडला सगळ्यांना 4थ्या अध्यायातला दुसरा श्लोक. ज्यांच्याकडे नाही सापडला ना, ज्यांची जुनी भगवद्गीता आहे त्यांनी 160 पेजच्या आसपास बघा, तिथे सापडेल 4थ्या अध्यायातला दुसरा श्लोक. सापडला? त्याची त्यांना मदत करतो का? ठीक आहे, आपण चालू करू. आता मी जेव्हा म्हणतोय तेव्हा काय करा, भगवद्गीतेत बोट ठेवा त्या श्लोकवर, तर ते तुम्हाला परत म्हणता येईल. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करा, स्क्रीनवर बघा. विवान सिया पुढे बघा शांत. एवं परंपरा प्राप्तम एवं परंपरा प्राप्तम एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु इमं राजर्षयो विदु इमं राजर्षयो विदु सकाले नेह महता सकाले नेह महता सकाले नेह महता योगो नष्टः परन्तपः योगो नष्टः परन्तपः योगो नष्टः परन्तपः. आता आपल्याला पूर्ण एक ओळ म्हणायची. अगोदर आपण पहिली ओळ 2 टप्प्यात म्हटली, आता पूर्ण ओळ म्हणायची. तशा पद्धतीने ऐका परत म्हणा. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु सकाले नेह महता योगो नष्ट परन्तप सकाले नेह महता योगो नष्ट परन्तप सकाले नेह महता योगो नष्ट परन्तप योगो नष्ट परन्तप. आता कोण म्हणणार वाचून? तर आता आपण पूर्ण श्लोक म्हणू 3 वेळा आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणायचं.
एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदु सकाले नेह महता योगो नष्ट परन्तप। एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदु सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप। एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदु सकाले नेह महता योगो नष्टः परन्तपः। आता तुम्हाला म्हणायचं, वाचून म्हणायचं, हात वर करा लगेच. येस राजवीर. म्हणजे कोण म्हणणार त्यांनी हात वर करायचं, सगळ्यांनी नाही हात वर करायचे. ज्याला म्हणायचं त्यांनी हात वर करायचं. राजवीर वाच म्हण तिथून. एवं परंपरा प्राप्तम् हरी बोल. छान. दुसरं कोण मुलींमध्ये? सिया. परंपरा प्राप्त हरी बोल. आणखी कोण म्हणणार? आणखी कोण? श्रेयांश. काय श्रेनिक. येईल. वाच प्रयत्न कर. गुड. ते म्हणताय फक्त लाचताय. आणखी कोण? आराध्या म्हणणार? हा प्रयत्न कर बघू तिथंच. गुड. सिनियर ग्रुप मधलं कोण? ठीक आहे, आपण आता याचा अर्थ बघू. याप्रमाणे जे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षीने ते त्याच पद्धतीने जाणून घेतले, पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. तर आपण मागच्या वेळी काय सांगितलं? भगवद्गीतेचं ज्ञान कसं पुढे येत गेलं? कुठल्या परंपरेनं? कुठली परंपरा? गुरु शिष्य परंपरा सांगितलेलं ना. तर भगवद्गीतेचं ज्ञान पुढं कसं आलं? तर गुरु शिष्य परंपरेतून आलं. गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय? गुरु काय करतात? हे ज्ञान आपल्या शिष्याला देतात. त्या शिष्याने ते ज्ञान घेतल्यानंतर तो शिष्य काय करतो? त्याच्या शिष्याला देतो. ते ज्ञान त्याच्या शिष्याला देतात. असं करत करत हे ज्ञान आपल्याला भगवंतांपासून मिळालं. हे ज्ञान कुठून आलं? भगवद्गीतेचं भगवंतांपासून आलं ना. आणि भगवंत आता काय म्हणतायत? हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेतून सगळ्या राज ऋषींनी घेतलेलं. फक्त काय झालं? काळाच्या ओघामध्ये ती गुरु शिष्य परंपरा होती ती काय झाली? खंडित झाली आणि त्याच्यामुळं हे ज्ञान लुप्त झालं. तर सर्वात पहिल्यांदा भगवंतांनी हे ज्ञान कुणाला सांगितलेलं? सूर्यदेव. मागच्या वेळी आपण म्हणून घेतलेलं. कुणाला सांगितलेलं? सूर्यदेवाचं नाव काय? विवस्वान. विवस्वाननी ते ज्ञान कुणाला सांगितलं? कुणाला सांगितलेलं? मानव जातीचे कोण? जनक मनू. आणि मनूने ते ज्ञान कुणाला सांगितलं? इक्ष्वाकूला. आलं लक्षात? तर अशी गुरु शिष्य परंपरा पुढे आलेली. तर आता आपण आज काय पालक मीटिंग ठेवलेली आहे ना. तर आता प्रभूजी पुढचा माहिती सगळ्या पालकांना आणि फक्त मुलांना देतील.
हरे कृष्ण. हां, 1 मिनटं. हां, मुलांनी जरा शांत राहावा. ठीक आहे. आपण ठीक आहे. तर सर्व उपस्थित मुलामुलींचं आणि पालकांचं विशेष आजच्या आपल्या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. तर आपण प्रत्येक रविवारी आपला बालगोपाल संस्कार स्कूलचा हा वर्ग नित्यनेमाने आता गेल्या काही महिन्यांपासून घेत आलेलो आहोत. आणि आपण मुलं मुली नियमित पद्धतीने येता आणि पालकगण पण आपण त्यांना नियमित पद्धतीने पाठवत राहता. तर मग आज आपण थोडं मुलांच्यासोबत पालकांना ह्यासाठी बोलवलेलं आहे की आत्तापर्यंत आपण काय मुलांसाठी घेतलेलं आहे आणि त्याचा काय लाभ मुलांना होणार भविष्यामध्ये त्याच्यावर थोडी आपण चर्चा करू. आणि भविष्यामध्ये अजून आपण काय घेणार आहोत मुलांसाठी आणि त्याचाही मुलांना कसा लाभ होईल याच्यावर पण थोडी चर्चा करू. जेणेकरून आपण पालकगण आहात आपल्याला पण ते माहीत असावं आणि त्यामुळे आपण हे जे काही उपक्रम घेत आहोत तो किती आवश्यक आहे आणि त्यामुळे आपल्या मुलांना नियमित पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आपल्याला त्याच्यातून एक प्रकारे लाभ किंवा शिकवण मिळेल. त्यासाठी आपण ही चर्चा करत आहोत. मुलांनो हां छोटे जरा लक्ष द्या. हां इकडं काही हे करायचं आपण नंतर गेम खेळू वर गेल्यानंतर. हां तर सगळ्यांनी ध्यानपूर्वक ऐकायचं. हां तर पहा आता जे पालकगण सुरुवातीला आलेले आहेत मुलं शांत राहा. सर्वजण हात बांधा सर्वांनी है ना. कोणी बोलायचं नाही. हां ध्यानपूर्वक ऐकायचं. हां एक छोटू तू इकडे बस. तिथं बस. हां ठीक आहे इकडं. हां ठीक आहे. हां मुलं असतात. हां तर हां ठीक आहे. मग आता आपण सुरुवातीला पालकगण येत आहेत तर अजून याच्या अगोदर मग आपण पहिला जे उपक्रम घेतो आपण आपल्या ह्या क्लासमध्ये पहिला सेशन किंवा सत्र ते म्हणजे काही संस्कृत श्लोकांचं उच्चारण करणं किंवा मुलांकडून पठण करून घेणं. मग ते आता आपण आता करून घेतलं. आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे. मग आता आपण भविष्यामध्ये याच्यामध्ये आणखीन काय ॲड करणार आहोत किंवा काय घेणार आहोत ते पण आपण थोडं सांगू. आणि आता आज तुम्ही पालकगण आलेला आहात. काही पालक काही कारणाने येऊ शकले नाही आहेत पण मुलं आलेले आहेत तर त्यांच्यासाठी आपण हा सेशन रेकॉर्डिंग पण करत आहोत आणि ते नंतर आपल्या ग्रुपवर आपण रेकॉर्डिंग पाठवू. तर मुलं ते पालकगण काय करतील नंतर ऐकून घेतील आणि त्यांना सर्व गोष्टी समजून येतील आणि आपण पण नंतर ऐकू शकता. मग आता पहा आत्तापर्यंत आपलं जे बालगोपाल संस्कार वर्ग घेत होतो तर आपण 10 ते 11:15 हा वेळ दिलेला होता. हां मुलांनो आणि आणखी मुलं थोडं माता जरा मध्ये करत राहत आहे. इथं थांबा आणि जरा थांबा. हां सांगत राहा शांत. तिथं पण हां थोडं उभारूनच लक्ष नाही करत. हां आणि मग आत्तापर्यंत आपण 10 ते 11:15 ही वेळ दिली होती 1/2 तासाची. परंतु त्याच्यामध्ये पण मुलं यायला थोडं 5-10 मिनटं मागे पुढे होत होतं म्हणून आपण 10:10ला सुरू करत होतो आपला सेशन. हां आणि मग 10:10 ते 11:15 म्हणजे साधारण 1 तास 5 मिनटं आपल्याला वेळ मिळत होती. मग तेवढी वेळ वास्तविक कमी पडते परंतु आपण सुरुवात केलेली आहे. मुलांना लगेच जादा घेतलं तर थोडं कंटाळून वाटेल. त्यांना थोडं म्हणजे आनंददायक वाटलं पाहिजे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांना शिक्षण किंवा ज्ञान मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण तेवढा वेळ पहिला ठेवला होता. आणि ह्या 1 तास 5 मिनटाची आपण विभागणी कशी केली होती तर पहिला आपण आल्या पहिले 20 मिनिट आपण आपल्या वैदिक ग्रंथातले जे संस्कृत श्लोक आहेत त्याचं पठण करून घेत होतो. जसं आता आपण करून घेतलं तर हा 20 मिनिटाचा पहिला सेशन होता. जसं काही पालक सुरुवातीला त्यांनी पाहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो काही वैदिक ग्रंथातले निवडक श्लोक आहेत त्याला आम्ही मंगलाचरण म्हणतो. ते आपण काय करतो भगवद्गीतेमध्ये पण ते सुरुवातीला आहे आणि
ज्यांच्याकडे भगवद्गीता नसतील मुलांकडे त्यांच्यासाठी आपण स्क्रीनवर दाखवतो आणि माताजी किंवा मॅडम आहेत, प्रभूजी आहेत, ते काय करतात, पुढे म्हणतात आणि मुलं सर्वजण मागे म्हणतात. आणि पहा, आणि त्याच्यामध्ये पण आपण सर्व मुलांना एकत्र घेत नाही, इथे एकाच वर्गामध्ये ठेवत नाही. तर आपण 1ली ते 4थीचे जे विद्यार्थी आहेत तो छोटा एक ग्रुप बनवलेला आहे, त्याला आपण कृष्ण ग्रुप असं नाव दिलेलं आहे. आणि 5वीच्या पुढचे जे मुलं आहेत त्यांचा एक दुसरा ग्रुप बनवलेला आहे, त्याला बलराम ग्रुप असं नाव दिलेलं आहे. आणि दोन्ही ग्रुप आपण वेगळे घेतो कारण दोन्ही ग्रुपच्यांची वयाची तफावत आहे, त्यांची आकलनशक्ती किंवा कॉन्सन्ट्रेशन करण्याची जी काही क्षमता आहे ती वेगवेगळी आहे. आणि त्यामुळे आपण त्यांना थोडं वेगळ्या ग्रुपमध्ये घेऊन त्यानुसार त्यांना आपण ते सत्र घेतो. मग सुरुवातीचा हा श्लोकांचा पठणाचा सत्र आहे, हा कॉमन आहे दोघांसाठी. आणि मग त्याच्यामध्ये आपण श्लोक उच्चारण करतात मॅडम किंवा प्रभूजी सुरुवातीला, ते मागून म्हणतात. आणि पहा, आता काही पालक इथं बसले होते, त्यांना असं पण वाटेल की मागे म्हणत असताना काही मुलं म्हणत आहेत आणि एकदम छोटे छोटे मुलं आहेत, त्यांना ते काही तेवढं वाचता पण येत नाही आहे किंवा मग बघून ते म्हणत पण नाही आहेत. मग त्यांना काय लाभ होईल असं पण वाटेल आपल्याला. पण तसं तर आपण विचार करायचा नाही की वास्तविक इथं जे मुलं म्हणतात चांगल्या पद्धतीने, परंतु बाकीच्या मुलांना काहींना म्हणता येत नसेल, परंतु तरी पण ते जे संस्कृत शब्द आहेत ते त्यांच्या कानावर पडत आहेत, ते श्रवण होत आहेत आणि त्याने त्यांचा काय होतो, लाभ होतो. आणि मग त्याच्यामध्ये आपण पहिला ते सुरुवातीला काही श्लोकांचं उच्चारण करून घेतो. त्याच्यानंतर नरसिंह स्तुतीचे काही श्लोक आहेत. तर नरसिंह भगवंत हे भक्तांचं रक्षण करणारे आहेत. मग मुलांना त्याचा भरपूर लाभ आहे आणि तो आपण एक स्तोत्र किंवा त्याला आपण नरसिंह आरती पण म्हणतो, ते आपण म्हणून घेतो. आणि पहा, एक मुलगी, मग आपण वेगळ्या मुलांना ते संधी देतो आणि ते इथं पुढे येऊन म्हणतात. सुरुवातीला आम्ही म्हणत होतो, मुलं म्हणत होते, कारण आता परंतु आत्तापर्यंत मुलांना प्रॅक्टिस झालेला आहे. बरेच मुलं आता स्वतः म्हणतात, मग ते मुलं पुढे येऊन म्हणतात आणि बाकीचे मागे म्हणतात. मग अशा पद्धतीने आपण करतो. आणि त्याच्यानंतर मग हरे कृष्ण मंत्राचं पण थोडं 3दा आम्ही मुलांकडून उच्चारण करून घेतो. आणि त्याच्यानंतर काय करतो, प्रत्येक आठवड्याला जसा आत्ता आपण एक श्लोक घेतला भगवद्गीतेचा, तसा भगवद्गीतेचा आपण क्रमाक्रमाने प्रमुख एक श्लोक मुलांकडून उच्चारण करून घेतो. आणि मग प्रभूजी आहेत किंवा मॅडम आहेत, त्यांनी त्या श्लोकाचं उच्चारण कसं करायचं फोड करून ते पण आपण सांगतो आणि त्यानुसार उच्चारण करून घेतो. आणि मुलं पण असं आज जसं काही मुलांनी म्हणले तसं मागून म्हणतात. मग आता याचा लाभ काय आहे बरं आपल्या मुलांना, कारण हे नुसता आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण घेतो का, आध्यात्मिक तर लाभ होणारच आहे, परंतु याचा आणखीन आपल्या मुलांना कोणता लाभ होतो की, माताजी तुम्ही तो उभं राहा तुम्ही जरा उभं राहून जरा सांगत राहा. अच्छा बरोबर, तर शांत. आणि मग मुलांना काय लाभ होतो की, मुलांना हा लाभ होतो की आपल्या शास्त्राच्या द्वारे किंवा आजकाल आधुनिक विज्ञानाच्या प्रयोगाच्या द्वारे पण हे कळून आलेलं आहे की जी संस्कृत भाषा आहे ना, ती संस्कृत भाषा फार म्हणजे सायंटिफिक भाषा आहे. आणि त्या भाषेचं आपण जेवढं उच्चारण करतो, विशेष करून लहान वयामध्ये त्या भाषेतल्या शब्दांचं आणि विशेष करून त्या भाषेमध्ये असणाऱ्या श्लोकांचं उच्चारण करतो, तर मुलांचं काय होतं, स्मरणशक्ती वाढते, त्यांची कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमता वाढते. एवढंच नाही तर आकलनशक्ती, एखाद्या गोष्टीला समजण्याची पण क्षमता वाढते. मग ते कसं होतं आपण ते सांगू शकत नाही, परंतु हे विज्ञानाच्या द्वारे पण आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आपण हे जे संस्कृत श्लोकांचं सुरुवातीला उच्चारण करून घेतो, हे फक्त आपण एक आपली वैदिक पद्धत किंवा पारंपरिक रीतिरिवाज म्हणून करत नाही, तर त्याचा प्रॅक्टिकल आपल्या मुलांना लाभ होणार आहे. तो लगेच दिसून येणार नाही. आत्ता आपण फक्त 5-6 महिने झालेले आहेत हे वर्ग सुरू करून, है ना. माताजी थोडं सांगत राहा. तर वर्ग सुरू करून ते झाले. पुरुष तुम्ही पण सांगा जरा मध्ये उभा राहा तसं वाटलं तर, थोडं मुलं घेतो. मग तसं काय होणार, मग मुलांना काही कालावधीनंतर आपल्याला जाणवणार की त्या मुलांना त्याचा काय झालेला आहे, लाभ झालेला आहे. त्याच्या चेतनेवर, त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट झालेला आहे, हे आपल्याला कळून येतं. आणि म्हणून आपण हा पहिला सेशन घेतो. आणि हा साधारण आपण 20 मिनिटामध्ये 20 मिनिटाचा घेतो. मग 10 ते 10:30 हा सेशन पहिला होतो. आणि पहा, याची उदाहरणं पण आहेत. आपल्या हरेकृष्ण संस्थेच्या भक्तांमध्ये एक कुटुंब आहे, त्यांची 2 मुलं आहेत. तर त्या मुलाचं दोन्ही मुलांचं नाव आहे, एका मुलांचं नाव आहे अमरेंद्र प्रभू आणि दुसऱ्या मुलांचं नाव आहे अर्जुन सखा प्रभू. हे दोघे भाऊ आहेत. आणि दोघे पण आत्ता अमेरिकेमध्ये फार मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काय आहेत, जॉबला आहेत किंवा फार उच्च पदस्थ आहेत. आणि
मग त्यामुळे त्यांनी फार एक प्रकारे आपल्या जीवनामध्ये मोठं यश प्राप्त केलेलं आहे. मग त्यांना त्यांच्या त्या भावापैकी एक जे भाऊ आहेत अर्जुन सखापू, त्यांचा काही कालावधीपूर्वी आपल्या हरे कृष्ण चॅनलवर, आपल्या संस्थेचं एक चॅनल आहे हरे कृष्ण चॅनल म्हणून, तर त्याच्यावर इंटरव्ह्यू झाली. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना विचारलं गेलं की तुम्ही भाऊ एवढे म्हणजे सक्सेस आहात तुमच्या म्हणजे प्रोफेशनल जीवनामध्ये, एवढं मोठं तुम्ही यश प्राप्त केलेलं आहात, विदेशामध्ये मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या पदाला आहात, आणि त्यासाठी त्यांनी मग BE केलेलं आहे, त्यानंतर ME पण केलेलं आहे, आणि त्या दोघांनी पण मास्टर डिग्री इंजिनिअरिंगमध्ये अमेरिकेतून केलेली आहे. आणि ते करण्यासाठी मग फार बौद्धिक क्षमता असण्याची आवश्यकता आहे. तर तुम्ही इथंच थांबा, मुलींचं तुम्ही आणि मुलांचं तुम्ही. आणि मग त्याला फार बौद्धिक क्षमतेची आवश्यकता आहे एवढं यश प्राप्त करण्यासाठी. मग त्यांना विचारलं गेलं की तुम्ही एवढं जे अभ्यास आहे किंवा एवढं यश आहे हे कसं प्राप्त करू शकला. तर त्यांनी जे उत्तर दिलं ते फार महत्त्वपूर्ण आहे. मुलांपेक्षा पालकांसाठी ते ऐकणं फार महत्त्वपूर्ण आहे. मग त्यांनी उत्तर काय दिलं ते म्हणले की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या मातापिता काय करायचे, ते मुंबईला राहत होते, अजूनही मुंबईला राहतात त्यांचे मातापिता, ती दोन्ही मुलं तर अमेरिकेला आहेत पण तो मातापिता मुंबईला आहेत. तर ते म्हणले की आमचे वडील पण मुंबईमध्ये मोठ्या कंपनीमध्ये जॉबला होते. मग सोमवारपासून शुक्रवारपर्यंत शनिवारपर्यंत ते पूर्ण बिझी असायचे, आणि एक दिवस रविवारी त्यांना फक्त सुट्टी मारायची त्या त्याच्या वडिलांना. ते म्हणायचे एक दिवस सुट्टी असायची वडिलांना, तरी पण ते त्या दिवसाला झोपून किंवा काही विश्रांती घेऊन घालवायचे नाहीत. तर ते काय करायचे, आम्हा दोन्ही भावांना घेऊन कुठे यायचे, मंदिरमध्ये यायचे. मंदिरमध्ये म्हणजे आपलं हरे कृष्ण संस्थेचं मुंबईमध्ये जुहूच्या ठिकाणी फार मोठं मंदिर आहे, काही जण जाऊन पण आले असतील, आणि त्या आलेले जाऊन आलेले. तर त्या ठिकाणी ते घेऊन जायचे, आणि तिथं मग असंच बालसंस्कार वर्ग म्हणा किंवा काही पालकांसाठी पण वेगवेगळे भगवद्गीतेवर काही कार्यक्रम व्हायचे, आणि ते काय करायचे, त्या मुलांना घेऊन ते अटेंड करायचे. आणि एक दिवस त्यांना मिळालेला आहे सुट्टीचा. आता आपण साधारण पालक काय करतात, मुलांना कुठं फिल्म दाखवण्यासाठी घेऊन जातात, कुठं बाहेर रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी, कुठं फिरण्यासाठी घेऊन जातात. पण हे मातापिता त्या मुलांना कुठं घेऊन जायचे, मंदिरमध्ये घेऊन जायचे, आणि मंदिरमध्ये असे वेगवेगळे क्लासेस त्यांना अटेंड करवायचे. आणि एवढंच नाही तर ते अर्जुन सखाप्रभू त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगत होते की एवढंच नाही तर ते काय करायचे, त्यांचे वडील त्यांना प्रत्येक आठवड्याला टास्क द्यायचे. काय टास्क द्यायचे की कोण किती भगवद्गीतेतील किंवा शास्त्रामधील कोण किती श्लोकांचं जादा पठन करतं किंवा पाठांतर करतं, असं त्या दोघांच्यामध्ये ते स्पर्धा लावायचे, त्या दोन भावांमध्ये. आणि त्यांना काय सांगितलं जायचं, जो जादा श्लोकांचं पाठ करेल त्याला काहीतरी बक्षीस दिलं जाईल. ठीक आहे, असंच माताजीनं मागे बसू शकतो, माताजी मागे पण दिसत आहे मुलगा. नाही असू दे, शांत झाला, बसल्या माताजी बसा ठीक आहे, शांत झाला. हां ठीक आहे. आणि हां ठीक आहे, मग त्यांना जायचं आहे. मग मागच्या हॉलमध्ये थांबा माताजी, तिथं स्क्रीनवर दाखवलं जातं आहे. हां तर मग काय त्याचं ते काय म्हणले की अशापर्यंत आमचे वडील म्हणल्यामुळे आम्ही दोन भावांमध्ये काय असायची स्पर्धा असायची, कोण किती श्लोक पाठ करतं आठवड्याला. आणि आम्हाला श्लोकाचा काय लाभ आहे हे काय माहीत नसायचं, परंतु काय उद्देश असायचा की जादा श्लोक पाठ केल्यानंतर वडील काहीतरी बक्षीस देतील. मग काही मंदिरात गेल्यानंतर काय आईस्क्रीम दिलं जाईल, काहीतरी विशेष पदार्थ दिला जाईल, काही खेळण्याची वस्तू, असं वडील काहीतरी त्यांना प्रलोभन द्यायचे. आणि त्याच्यामुळे ते म्हणायचे की आम्ही दोघंही फार श्लोकांचं पठण करायचो. आणि त्या संस्कृत श्लोकांचं पठण केल्यामुळे काय झालं की आमची जी बौद्धिक क्षमता आहे ती फार आम्हाला वाढत आहे हे आम्हाला अनुभवायला आलं. आमची स्मरणशक्ती वाढलेली, त्याच्यामुळे आमची एकाग्रता वाढली, विषय समजून घेण्याची ती ग्रास्पिंग पॉवर आहे ती आमची वाढली, असं ते म्हणाले. आणि त्याच्यामुळे आम्हाला हे जे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणं आहे, अमेरिकेला जाऊन जे मास्टर डिग्री करणं आहे, त्याचा अभ्यास करून ते पूर्ण कोर्स करणं आम्हाला काही कठीण झालं नाही, ते सहजासहजी झालं. मग त्यांनी पहा हे जे श्लोक पठणाचा काय लाभ आहे ते त्यांनी सांगितलं. आणि पहा हे काय ते भावनिकतेने किंवा अंधविश्वासानं सांगत नाहीत, ते स्वतःचा अनुभव सांगत आहेत. आणि स्वतः आत्ता सध्या फार मोठ्या त्या कंपनीमध्ये जॉबला आहेत. आपण त्यांचं वाटलं तर जे इंटरव्ह्यूची यूट्यूबवर लिंक आहे ती पण आपल्या ग्रुपवर टाकू, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, आपण पालकगण नंतर ते ऐकू शकता. मग उद्देश काय आहे की आपली जी मुलं आहेत आता पहिलीपासून 7वी 8वीपर्यंत आहेत, मग पहा त्यांना जर आपण हे रोज शक्य होत नाही आपल्या घरामध्ये, किमान आठवड्यातून ते इथे येतात आणि काही श्लोकांचं ते पठण करतात, घरामध्ये ते पाठांतर पण करतील, तर काय होईल,
हो 10वीपर्यंत 12वीपर्यंत त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये फार वाढ होत आहे आपल्याला ते दिसेल आणि त्याचा लाभ त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये होईल. मग अशापर्यंत आपण काय करतो, हा एक पहिला सत्र घेतो. मग फक्त आता काय करायचं आहे आपल्याला की थोडं त्याच्यामध्ये आणखीन थोडा वेळ वाढवायचा आहे. कारण आपण पहिला 1 तास 5 मिनटं आपल्याला मिळतात, त्यामुळे जादा वेळ घेणं शक्य नव्हतं म्हणून आपण ते 20 मिनटं घेत होतो. परंतु आता मुलांना आणखी लाभ होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ अजून जादा घेणं आवश्यक आहे. कारण आता आम्ही भगवद्गीतेचा श्लोक इथं उच्चारण करून घेतो, परंतु मुलांकडे अजून जेवढं जादा ते उच्चारण करून घेऊ तेवढं काय होणार आहे, त्यांच्या त्या बौद्धिक क्षमतेवर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होणार आहे आणि त्यामुळे ते घेणं फार आवश्यक आहे. मग त्यामुळे आता आपण काय करणार आहोत, इथून पुढे जे 20 मिनटं आपण हा सेशन घेत होतो तो किती घेणार, एक 10 मिनटं वाढवून 30 मिनटं आपण हा सेशन घेणार. आणखी ज्यादा मुलांकडून ते उच्चारण करून घेणार आणि जेवढं उच्चारण घेतलं जातं तेवढं त्यांचं काय होतं, वक्तृत्व कौशल्य वाढतं, बौद्धिक क्षमता वाढते, आकलन क्षमता, कॉन्सन्ट्रेशन सर्व वाढतं आणि त्यामुळे त्याचा लाभ पाहायला मिळेल. आणि पुन्हा आपण सांगत आहे, पण तो हा लाभ आपल्याला लगेच 2-4 महिन्यामध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये दिसणार नाही. जसं एखाद्या दगडावर पाण्याचा थेंब पडतो तसं हे कार्य आहे. पाण्याचा थेंब समजा एका दगडावर पडत आहे तर 2-3 महिने पाहिला तर आपल्याला त्याच्यात काहीच फरक नाही असं वाटेल, बरोबर आहे ना. परंतु तो पाण्याचा थेंब कंटिन्यू पडत राहिला तर काही वर्षानंतर आपल्याला काय दिसेल, त्या दगडामध्ये काय झालेलं आहे, छिद्र झालेलं आहे, है ना. तसंच हे कार्य आहे. त्यामुळे 2-4 महिने आपण मुलांना पाठवला आणि काही मुलाच्यामध्ये फरक दिसत नाही, मग काय लाभ आहे, आपण एवढं पाठवत आहोत त्यांना म्हणून असं विचार करायचा नाही पालकाने. याला आपल्याला लॉंग टर्म विजन ठेवून हे कार्य करायचं आहे, धैर्याने आणि विश्वासाने. मग पहा आता हा 30 मिनटाचा आपण सेशन घेऊ. पहिला किती घेत होतो आपण, 20 मिनटाचा, है ना. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचा सेशन काय घेत होतो, पुढचा सेशन असायचा वैदिक हिस्टरी इन्स्ट्रक्शन सेशन. मग त्याला आपण मराठीमध्ये वैदिक इतिहास शिकवण सत्र असं म्हणू शकतो. वैदिक इतिहास शिकवण सत्र म्हणजे काय की मग आपल्या जे वैदिक ग्रंथांमधले जे काही प्रमुख ग्रंथ आहेत, जसं महाभारत ग्रंथ आहे, रामायण ग्रंथ आहे, श्रीमद भागवतम ग्रंथ आहेत, हे प्रमुख ग्रंथ आहेत आपल्या वैदिक ग्रंथातले. आणि त्या ग्रंथामध्ये बरेच काही भगवंतांच्या आणि भगवंतांच्या भक्तांच्या लीला दिलेल्या आहेत आणि त्याच्यातून भरपूर काही शिकवणी मिळतात. मग आपण काय करतो, या वैदिक हिस्टरी इन्स्ट्रक्शन सेशनमध्ये काय करतो, मुलांना 25 मिनटं काय करत होतो, आपल्या वैदिक ग्रंथातील एखादा प्रसंग सांगत होतो आणि त्याच्यातून काय शिकवण आपल्याला मिळते मुलांसाठी, एक व्हॅल्यू एज्युकेशन म्हणून किंवा मोरल इन्स्ट्रक्शन म्हणून त्याच्यातून काय त्यांना शिकवण मिळते, त्यांनी आपल्या जीवनामध्ये ती शिकवण कशी लागू करू शकतात याच्यावर आपण त्यांना मार्गदर्शन करतो. मग हे किती मिनटं घेत होतो आपण, 25 मिनटं. मग त्याच्यामध्ये काही रामायणातल्या कथा आहेत, महाभारतातल्या कथा आहेत, भागवतमधल्या कथा आहेत. आता काही पालकांना असं पण वाटेल, वर्तमान पालकांना, की आपण हे जे काही पौराणिक कथा आहेत ह्या काही भूतकाळातल्या कथा आहेत, काही जण त्याला दंतकथा पण म्हणतात. दंतकथा म्हणजे ते काही घडलेल्या पण नाहीत, काल्पनिक कथा आहेत असं पण काही जण म्हणणारे आहेत. परंतु शास्त्रामध्ये ज्या काही घटना दिलेल्या आहेत, प्रसंग दिलेले आहेत, ते काही दंतकथा नाही आहेत. तो एक प्रकारे आपल्या वैदिक संस्कृतीचा इतिहास आहे आणि वेगवेगळ्या कालावधीमध्ये ते प्रसंग प्रत्यक्षात घडलेले आहेत आणि त्याच्यातून भरपूर शिकवणी मिळतात. मग जसा कालच आमचा सत्संग झाला, प्रत्येक शनिवारी आपल्या इथं सत्संग असतो, तर कालच आम्ही एक विषय घेतला होता. तो कोणता विषय होता की ह्या वैदिक ग्रंथातील कथांच्या श्रवणाने व्यक्तीला काय लाभ होतो. आणि त्याच्याबद्दल आम्ही कोणाचं उदाहरण दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी जे काही कर्तृत्व किंवा कार्य करून दाखवलं ते अद्भुत होतं. न भूतो न भविष्य असं कार्य होतं. किती प्रतिकूल त्यांच्या वेळेला परिस्थिती होती पूर्ण भारताची, है ना. परंतु त्या परिस्थितीला शून्यातून म्हणजे सामोरं जाऊन त्यांनी शून्यातून एवढं मोठं काय केलं, स्वराज्य निर्माण केलं किंवा जनतेसाठी, समाजासाठी, भारतीय लोकांसाठी फार मोठी त्यांनी सेवा केली. हे ते का करू शकले, कारण त्यांना लहानपणापासून त्यांच्या मातेने काय शिकवण दिली होती, आपल्या वैदिक ग्रंथाच्या ज्ञानाची शिकवण दिली होती. जिजामाता त्यांना भगवद्गीता, भागवतम, रामायण, महाभारतातल्या कथा सांगत होत्या आणि त्यांच्यावर त्यामुळे असे संस्कार झाले की मोठे झाल्यानंतर ते एवढे कर्तृत्वान बनले. एवढंच नाही तर नैतिक जीवन जगणारे बनले. एवढंच नाही तर स्थलकाळ परिस्थितीनुसार कसं निर्णय घेतले पाहिजे हे त्यांच्यामध्ये क्षमता त्यांना प्राप्त झाली आणि ते एवढं मोठं कार्य करू शकले.
आणि त्यामुळे हे जे काही वैदिक ग्रंथातील प्रसंग आहेत, कथा आहेत, ह्या काही म्हणजे पौराणिक आहेत, याचा प्रॅक्टिकल काही आज लाभ नाही असा आपण विचार करायचा नाही. त्याचा फार लाभ आहे मुलांना पण. मग आता शिवाजी महाराज जेव्हा वेगवेगळे प्रतिकूल स्थिती आल्या तर ते खसून गेले नाहीत, ते निराश झाले नाहीत. त्याला कसं ते धैर्याने सामोरे गेले आणि त्याला त्यांनी काय केलं, दूर केलं. तर ते सर्व त्यांना शिकवण किंवा त्याचं क्षमता कुठून प्राप्त झाली, वैदिक ग्रंथाच्या ज्ञानातून. आणि आम्ही हे पण काल सांगत होतो की मग शिवाजी महाराजांनी ते ज्ञान फक्त लहानपणीच ऐकलं होतं असं नाही, तर मोठे झाल्यानंतर पण शिवाजी महाराजांच्या दिनचर्येमध्ये या प्रश्न असं ऐक तुम्ही आलाय नाहीचं काय, ठीक आहे. हां चालतं चालतं एक ठीक. कोण ते बोलवा पाहिजे, कोणही बघा. नीरज कोण आहे? हां ठीक आहे, त्यांना प्रसाद पण द्या. आपण आज थोडं लेट सुरू केलं आहे ना, 10:30, त्यामुळे थोडं वेळ घेऊ. हां थोडं अजून एक 10-15 मिनटं आहे, मग थांबणार असला तर आपण. हां ठीक आहे ठीक आहे, टेप म्हणजे घ्या कोणाही बघा उठ. हां ठीक झालं. हां तर त्याच्यामुळे काय झालं की शिवाजी महाराज ते मोठे झाल्यानंतर पण त्यांच्या दिनचर्येमध्ये रोज काय करायचे, ग्रंथांचं श्रवण करायचे, कथेंचं श्रवण करायचं. आणि त्याच्यातून त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसा निर्णय घेतला पाहिजे हे काय वेळेला शिकवण मिळाली. मग पहा, आपण ही का कथा या मुलांना पण ऐकवतो, कारण तुमच्या शालेय शिक्षणामध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या विषयांचं, मग मॅथ्स आहे, फिजिक्स आहे, बायोलॉजी म्हणजे वेगळे सायन्सचे विषय आहेत, याचं सगळं ज्ञान देतो. ते पण आवश्यक आहे, परंतु त्याच्यामुळे ते काय करतील, एखादी डिग्री प्राप्त करतील आणि पैसा कमवणं किंवा एखादे काही विशेष पद प्राप्त करणं हे सर्व अचीव करतील. परंतु त्या पैशाचा, त्या पदाचा, त्या विशेष स्थितीचा आपल्या जीवनामध्ये चांगल्यासाठी कसा वापर करायचा, स्वतःच्या भल्यासाठी, कुटुंबाच्या आणि समाजाच्या, देशाच्या पण सेवेसाठी, त्या सर्व आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींचा कसा वापर करायचा योग्य पद्धतीने, याची शिकवण त्यांना कुठून मिळणार आहे, आपल्या वैदिक ग्रंथातील या वेगवेगळ्या प्रसंगातून है ना. आणि त्यामुळे आपण त्यांना ते प्रसंग सांगतो, त्यातून शिकवणी देतो आणि त्याचाही लाभ आपल्याला पाहायला मिळेल. मग हे आपण 25 मिनटं घेत होतो. मग पहिला 20 मिनटं श्लोक पठण, 25 मिनटं ते कथा आणि इन्स्ट्रक्शन, किती झालं 45 मिनटं है ना. आणि मग शेवटचे 20 मिनटं आपण काय करत होतो, त्यांचे गेम्स घेत होतो वेगवेगळे है ना. आणि गेम्स घेण्याचा पण लाभ आहे, फक्त त्यांना खेळण्याचा आनंद द्यायचा आहे असं नाही. तर गेम्स घेण्याचा पण उद्देश काय आहे की गेम्स घेतल्यामुळे काय होतं, त्यांचं शारीरिक थोडी कसरत पण होते आणि मन पण जे मानसिक जे, कारण अभ्यास करून बाकीचे जे थोडं ताणतणाव आलेला असतो किंवा जे थोडं त्यांना थोडं म्हणजे स्ट्रेस फील झालेला असतो, तो काय होतो, रिलीफ होतो किंवा त्यांचं मन थोडं रिफ्रेश होतं. आणि त्याच्यामुळे पुन्हा ते काय अभ्यास करायचा आहे किंवा हे करायचं ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. आणि गेम्सच्यामुळे आणि बऱ्याच गोष्टी त्यांना लाभ होतो. जसं एक गेम्स खेळत आहोत तर त्याच्यामध्ये आपण टीमवर्क कसं केलं पाहिजे, एकमेकांच्या सोबत मदत करून कसं आपण एखादं कार्य केलं पाहिजे, याचं त्यांना प्रॅक्टिकली त्याच्यातून शिकवण मिळते. एवढंच नाही तर खेळत असताना कधी आपण विजयी होतो, कधी पराजित होतो. तर त्या खेळातून मुलांना शिकवण मिळते की आपल्या जीवनाची पण स्थिती अशीच आहे. जीवनामध्ये आपण वेगवेगळी कार्य करत असतो तर काही वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये यश येतं, काही वेळेला अपयश येतं. आणि ते खेळातून भविष्यात येणाऱ्या यश अपयशाला सामोरं जाण्याची त्यांना म्हणजे क्षमता प्राप्त होते ना. आता पहा, आजकाल तुम्हाला पण अनुभव असेल की आता मुलांचं थोडं ग्राउंड स्पोर्ट्स खेळण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे ना. कारण आता मोबाईल आणि सोशल मीडिया आलेले आहेत, मुलं घेऊन बसतात आणि पालकगण पण ते मुलांचा त्रास नको म्हणून त्यांना मोबाईल देऊन टाकतात आणि ते खेळत बसतात. उलट त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या बौद्धिक बुद्धीची जी काही क्रिएटिव्हनेस आहे त्याला काय होतं, ते म्हणजे चालना मिळत नाही. उलट त्यांची क्रिएटिव्हनेस जी आहे तो आणि दाबला जातो, त्यांची कार्यक्षमता कमी होते, हे पाहायला मिळतं. परंतु ह्या गेम्समुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, बुद्धीला चालना मिळते, त्यांचं मन रिफ्रेश होतं, त्यांचं टीमवर्क करण्याची भावना वाढते, असा बराच त्यांना याच्यातून लाभ आहे. आणि या गेम्स पण आपण आध्यात्मिक पद्धतीने घेतो, त्यामुळे त्यांना त्याचा आणखीन आध्यात्मिक पण मानसिकदृष्ट्या लाभ व्हावा. मग अशा पद्धतीने आपण हे 1 तास 5 मिनटाचा हा सेशन घेतो, म्हणजे आपला क्लास घेत होतो. हां तर पहा, 20 मिनटं श्लोक पठण, 25 मिनटं स्टोरी टेलिंग आणि इन्स्ट्रक्शन आणि त्यानंतर गेम्स, एवढं घेत होतो आपण. पण आता आपण काय करायचं आहे, थोडं अजून याच्यामध्ये टाईम वाढवायचा आहे, कारण मुलांना चांगला लाभ झाला पाहिजे है ना. मग जसं आपण आता याच्यामध्ये काय करणार आहोत की पहिलं 20 मिनटाचं जे श्लोक पठण होतं ते किती करणार, आता आपण 30 मिनटं करणार आहोत.
जेणेकरून आणखी त्यांना लाभ व्हावा आहे ना. जसं आपण म्हणतो ना की पहिलं सेमिस्टर झालं तर दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 1-2 विषयांनी वाढतात ना, थोडं आणखीन काही सिलेबस वाढतो, तसा हा आपला आता टप्पा आहे असं आपण समजायचा आहे ना. मग आता पहिल्या 5-6 महिन्यामध्ये आपण 20 मिनटं पठण केलं, आता 30 मिनटं करणार है ना. मग ते 10 मिनटं वाढणार आणि त्याच्यामध्ये आणखीन काय ॲड करणार आहोत आपण. मग पुढं जे आपण वैदिक स्टोरी टेलिंग करून आपण त्याच्यातून जे इन्स्ट्रक्शन देत होतो ते 25 मिनटाचं जे सेशन आहे तो तसाच ठेवणार आणि त्याच्यामध्ये अजून एक 20 मिनटाचा सेशन आपण ॲड करणार. तो कोणता सेशन असणार आहे, तो व्हॅल्यू एज्युकेशन सेशन असणार. व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय, आपल्या मुलांना नैतिक मूल्यांची पण थोडी शिकवण दिली जाईल. मग त्या नैतिक मूल्याची आपल्याला वैदिक हिस्टरीच्या स्टोरी टेलिंगमध्ये पण ते इन्स्ट्रक्शन मिळेल, परंतु ह्या व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये आणि प्रॅक्टिकल काही गोष्टी आपण त्यांना शिकवू आणि त्याच्यातून पण त्यांना लाभ होईल. आता ते व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये काय काय असणार आहे पहा, थोडं आपण स्क्रीनवर आपल्याला दाखवू. तर एक मिनटं. एक मिनटं. हां, आपल्याला दिसत आहे. थांबा एक मिनटं असून तुला. ठीक आहे, थोडं लहान दिसेल पण तो ठीक आहे. तर पहा, ह्या व्हॅल्यू एज्युकेशनचा उद्देश काय आहे, इथं काय लिहिलेलं आहे, ट्राय नॉट टू बिकम अ मॅन ऑफ सक्सेस बट रॅदर टू बिकम अ मॅन ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे काय की आपल्या जीवनामध्ये फक्त आपण बाहेरकारीदृष्ट्या किंवा भौतिक दृष्टिकोनातून यशस्वीच बनण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यापेक्षा काय, आपण मॅन ऑफ व्हॅल्यूज म्हणजे आपण नैतिक मूल्यांचं पालन करणाऱ्या व्यक्तीचं बनण्याचा प्रयत्न करा. मग हे फार महत्त्वपूर्ण आहे, कारण आज समाजामध्ये एखादा व्यक्ती फार मोठं शिक्षण घेऊन भौतिकदृष्ट्या फार मोठं यश प्राप्त करणारे असे कितीतरी उदाहरणं आहेत, परंतु मोठमोठे म्हणजे विशिष्ट पदस्थ व्यक्ती असणारे पण आपल्या सामाजिक जीवनामध्ये किंवा समाजाच्या आदानप्रदानामध्ये भरपूर काही अनैतिक गोष्टी करतात. मग पहा, आता जे काही भ्रष्टाचार करणारे आहेत, एकमेकांची फसवणूक करणारे आहेत, एकमेकांना त्रास देऊन काही स्वतःचा स्वार्थ साधणारे समाजामध्ये लोक दिसतात, ते काय अडाणी लोक आहेत का? नाही, फार मोठमोठे शिक्षण घेतलेले लोक आहेत. असे तर बरेच आपल्याला पाहायला मिळते, क्लास 1 अधिकारी पण बनलेले असतात, मोठमोठे पदस्थ असतात, परंतु तेवढेच मोठे ते घोटाळे करतात किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी काय करतात, दुसऱ्यांना लुबाडतात किंवा बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी करतात, आपल्याला पाहायला मिळतं. तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त चांगलं शिक्षण घेऊन शैक्षणिकदृष्ट्याचे सक्सेस आपल्याला समाज बनवायचा नाही, तर नैतिकदृष्ट्या पण काय मूल्यांचं पालन करणारा आपल्याला समाज घडवायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या मुलांना आपण जे शैक्षणिक शिक्षण देतो त्याच्यासोबत हे व्हॅल्यू एज्युकेशन पण दिलं पाहिजे. आपल्या शाळांमध्ये त्यांनी थोडं बहुत दिलं जातं, पण तिथं आणखीन आपण चांगल्या पद्धतीने देऊ. त्याच्यामध्ये काय असणार आहे, कोणकोणत्या म्हणजे नैतिक मूल्यांचं आपण शिकवण देऊ. जसं रिस्पेक्ट अँड ॲसेट म्हणजे काय की आपण इतरांचा आदर कसा केला पाहिजे, जसं मुलांनी आपल्या मातापितांचा, वयस्कर लोकांचा, समाजातील इतर लोकांचा. कारण आजकाल पाहतो आपण की मुलं म्हणजे भरपूर म्हणजे इनसेन्सिटिव्ह झालेले आहेत, छोटी छोटी मुलं, हे सोशल मीडिया आणि बाकीच्या काही सर्व गोष्टींमुळे. आणि छोट्या छोट्या गोष्टीवरती काय करतात, फार ओव्हर रिॲक्ट करतात. मग त्याच्यामुळे हे बाकीचे हे गुण कसे त्यांच्यात डेव्हलप होतील यासाठी आपण त्यांना काय करू, या सेशनमध्ये गायडन्स देऊ किंवा त्यांना गाईड करू. लाईफ ऑफ ग्रॅटिट्यूड, ह्या जीवनाला आपण एक आपल्याला फार मोठी एक संधी मिळालेली आहे, फार विशेष आपल्याला या जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये आपल्याला लाभ झालेला आहे याची भावना त्यांच्यामध्ये असली पाहिजे. माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, मला मिळालं नाही, माझ्या मित्राकडे ते आहे, अशा पद्धतीने त्यांना ह्या जीवनाबद्दल तक्रार नसली पाहिजे. मग त्याची जाणीव पण आपण त्यांना देऊ. मग प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असू शकते. एखादा मुलगा फार हुशार आहे, दुसरा मुलगा कमी हुशार आहे आणि त्याला वाटतं की मी फार मागे आहे,
परंतु भगवंतानी त्या मुलाला कदाचित शैक्षणिक क्षमता जादा दिली नसेल, पण तो इतर क्षेत्रातली काही क्षमता दिलेली असू शकेल. मग त्यांनी ते रेकग्नाईज केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, आपली क्षमता लावली पाहिजे. मग हे आपण त्यांना हे करू, म्हणजे विशेष काही त्याच्यामध्ये गायडन्स करू किंवा शिकवण देऊ. ओबिडियन्स म्हणजे काय, द की ऑफ सक्सेस. आपण आपल्या वरिष्ठांचं आज्ञाधारक असलं पाहिजे, है ना. मुलं ऐका, मुलांना ते आपण हे करू की आपण जेव्हा वरिष्ठांचं ऐकतो, मातापितांचं सर्वांचं, तर त्याच्यातून आपल्याला कसा लाभ होतो. काही वेळेला आपल्याला आपल्या मातापितांनी सांगितलेलं पटणार नाही, त्याच्यातून लाभ होणार नाही असं मुलांना वाटतं, पण तो वास्तविक त्याच्यातूनच कसा लाभ होतो हे नंतर कळतं. हे आपण त्यांना त्याच्यातून शिकवू. ह्युमिलिटी अ डिवाईन क्वालिटी, आणि त्यांच्यामध्ये नम्रता असली पाहिजे, हे आपण त्यांना सांगू. म्हणजे हे वेगवेगळे चॅप्टर आहेत, एक एक चॅप्टरवर एक एक सेशन आहे, त्याचं पण आमचं पूर्ण सिलेबस आहे. तो सिलेबस आपण त्यांना क्रमाक्रमाने शिकवू. जसं आर्ट ऑफ टॉलरन्स, त्यांच्यामध्ये सहनशक्ती असली पाहिजे. आजकालच्या लहान मुलामध्ये काही सहनशक्ती राहिलेली नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टीवर ते फार ओव्हर रिॲक्ट करतात आणि काय होतात, म्हणजे इम्पेशन्स बनतात आणि मग फार वेगळे चुकीचं पण कार्य करतात. मग आर्ट ऑफ टॉलरन्स त्यांच्यामध्ये आलं पाहिजे. राईट डिटर्मिनेशन, त्यांच्यामध्ये योग्य दृढता निर्माण झाली पाहिजे. मग त्याच्यावर पण आपण एक किंवा 2 क्लास घेणार आहोत. मग कारण एखाद्याची चुकीची जर डिटर्मिनेशन असेल तर ते जर लाभ होणार नाही. एखादा 5वी-6वीचा मुलगा आहे आणि मला मोबाईलच हवा आहे म्हणून हट्ट करून बसला, तर ती पण एक दृढता आहे, पण ती योग्य दृढता आहे का, नाही, ती चुकीची आहे. परंतु मला यावर्षी मी एवढा अभ्यास करणार आहे आणि एवढं मार्क्स पाडणार आहे, हे मी अचीव करणार आहे, ही दृढता योग्य दृढता आहे. मग ती त्याच्यामध्ये कशी डेव्हलप होईल, त्याच्यावर पण काही क्लासेस आहेत, ते घेऊ आपण. त्याच्यानंतर पुढे पेशन्स अँड ॲब्सोल्यूट नेसेसिटी. पेशन्स म्हणजे त्यांच्यामध्ये धैर्य पण असलं पाहिजे. ते प्रयत्न करायलात, पण तो लगेच यश मिळणार नाही. बऱ्याच वेळा अपयशाला सामोरं जावं लागेल. आता ही मुलं पुढे जाऊन 10वी 12वी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातील, तर बऱ्याच वेळा त्यांना इच्छित यश मिळणार नाही, पण त्यावेळेला त्यांनी पेशंट कसं ठेवलं पाहिजे, त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे, हे सर्व आपण त्यांना गायडन्स करू. त्याच्यानंतर पॉवर ऑफ असोसिएशन, संघाची काय क्षमता आहे. मग संघ दोन्ही प्रकारचे आहेत. असोसिएशन म्हणजे संघ, त्या मुलांनी जर वाईट संघ मुलांचा केला तर त्याचा कसा दुष्परिणाम होतो आणि चांगला संघ केला तर कसा लाभ होतो, हे पण आपण त्यांना शिकवून देऊ आणि त्याच्यातून त्यांना लाभ प्राप्त होईल. मग त्याच्यामध्ये ट्रूथफुलनेस, नॉन व्हायलेन्स, ह्या सर्व गोष्टींचं आपण त्यांना हे करू, ज्ञान देऊ. जॉय ऑफ गिविंग, मग इतरांना मदत करण्यामध्ये काय वास्तविक आनंद आहे, इतरांना सहाय्य करणं, देण्याची भावना असणं, हे मुलांच्यामध्ये आपल्याला विकसित करायचं आहे. स्वार्थ भावना आपल्याला त्याच्यातून काढायची आहे. हे काय आहेत, वास्तविक व्हॅल्यूज आहेत, जे आपल्या समाजामध्ये आपल्याला विकसित करायचे आहेत. मग त्याच्याबद्दल आपण त्यांना हे देऊ, ज्ञान देऊ. क्लिनलीनेस, मग स्वच्छतेचं पण आपल्याला त्यांना हे करायचं आहे. कारण मुलं आहेत, घरात आले तर कपडे इकडे तिकडे टाकून देतात, काही आपले ग्रंथ पुस्तकं आहेत, बुक्स आहेत, ते कुठेही टाकलेले असतात, काही त्यांना कितीही सांगितलं तर ते त्याचं चांगलं हे करत नाहीत. मग त्याच्याबद्दल पण आपण त्यांना मार्गदर्शन करू की ह्या सर्व गोष्टीचं पालन करणं, वस्तू व्यवस्थित ठेवणं, स्वच्छतेचं पालन करणं, हे मग ते शारीरिक स्वच्छता असेल, कपड्यांची स्वच्छता असेल, आपल्या आसपासच्या वस्तूंची स्वच्छता असेल, त्याचा आपल्या चेतनेवर कसा इफेक्ट होतो. कारण भगवद्गीतेनुसार त्या स्वच्छतेचा आपल्या बुद्धीवर इफेक्ट होत असतो. त्याच्यातून सात्विकता येते, अस्वच्छतेतून तमोगुण येतो, तमोगुणामुळे मग आपल्याला बौद्धिक क्षमता कमी होते, अभ्यासामध्ये नुकसान होतं. हे सर्व आपण त्याच्यामध्ये चर्चा करू. आणि त्याच्यानंतर लर्निंग टू सी गुड इन अदर्स, मग दुसऱ्यामध्ये चांगल्या गोष्टी पाहण्याचं त्यांना आपण शिकवण देऊ, है ना. कारण प्रत्येकामध्ये काही गुणदोष असतात, पण मुलांच्यामध्ये काय असतात, आपल्या मित्रांमध्ये, आपल्या मातापितांमध्ये, नातेवाईकांमध्ये, भावांमध्ये, मग त्याला जर ते ज्ञान नसेल तर तो आपल्या संबंधित लोकांमध्ये किती पण चांगले गुण असले तर त्याचं तो रेकग्नाईज नाही करणार. एखादा काहीतरी तो चुकत असेल तर त्याच्याबद्दल ते राग मानून बसणार किंवा बरंच काही त्यांच्या मनामध्ये काय म्हणतात की द्वेष बाळगून बसतात मुलं. परंतु आपल्यासोबत असणाऱ्या लोकांच्यामध्ये आपण चांगल्या गोष्टी कशा रेकग्नाईज केल्या पाहिजेत आणि ज्या बाकीच्या काही कमतरता असतील तर त्याला कसं आपण दुर्लक्षित केलं पाहिजे, याच्याबद्दल पण आपण त्यांना ट्रेनिंग देऊ. आणि इंटुजियाझम, आणि कुठलीही गोष्ट करत असताना त्यांनी कसं उत्साही राहिलं पाहिजे, निराश झालं नको पाहिजे, खचून गेलं नको पाहिजे. तर हे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. तर याच्यावर काय आहे आपलं, एक मिनिट, असे जसं क्लिनलीनेस आहे तर हे पूर्ण असं पूर्ण त्याचं काय आहे सिलेबस आहे. तर हे पूर्ण आपण क्लिनलीनेसवर जे काही वेगवेगळे विषय आहेत हे सगळं आपण त्यांना क्रमाक्रमाने घेऊ.
आणि इंग्लिशमध्ये आहे, परंतु आपण त्यांना मराठीमध्ये सांगू आणि त्याचं सर्व त्यांना ज्ञान देऊ, है ना. आणि हे एका सेशनमध्ये एक चॅप्टर होईल असं नाही, एखाद्या चॅप्टरला 2-3 सेशन जातील, असं क्रमाक्रमाने आपण घेत जाऊ. आणि ह्यासाठी आपण किती मिनटं घेणार आहे? 20 मिनटं घेणार आहे. हां, 20 मिनटं हे आपण घेऊ. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग गेम्स असणार. मग आता पहा, आपलं किती मिनटं वाढले? 10 मिनटं श्लोक पठणामध्ये वाढले आणि 20 मिनटं हे व्हॅल्यू एज्युकेशनचं एक सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये वाढले. म्हणजे एकूण किती मिनटं वाढले? 30 मिनटं वाढले. अर्धा तास आपला वाढला. मग हे आपण एक अर्धा तास वाढवणार आहोत. बाकी ह्या व्हॅल्यू एज्युकेशनच्या सत्रानंतर मग शेवटचा 15 मिनटाचा आपला गेम्सचा असणार आहे. मग अशा पद्धतीने आता आपला हा जो इथून होणारा जो सेशन आहे तो साधारण 1.5 तासाचा असणार आहे. पहिला किती होता? 1.25 तासाचा आपण म्हणला होतो, परंतु आपण 10:10ला सुरू केल्यामुळे साधारण 1 तासाचा होत होता. मग आता समजा आपला सिलेबस वाढलेला आहे मुलांचा, कारण मुलं आता आपले पास होऊन पुढच्या वर्गात आलेले आहेत, है ना. सर्वजण चांगल्या पद्धतीने 6-7 महिने आलेले आहेत, तर त्यांना आता पुढचा त्याचा लाभ होणार. आणि त्यामुळे पालकांना आम्ही हे का सांगत आहोत? कारण पालकांनी पण आता वेळ वाढवला, मग मुलांना लई म्हणजे काय म्हणतात की त्याच्यामध्ये वेळ जाईल आणि राहून द्या आता, असं विचार करायचा नाही. याचा खरोखर काय लाभ आहे हे तुम्ही समजून घ्या, इतरांना पण सांगा. आणि हा लाभ लगेच दिसणार नाही, त्याला बराच वेळ लागणार, परंतु आपण विश्वासाने मुलांना ह्या सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करा आणि पाठवत राहा. आणि मग काय होईल? याचा पूर्ण लाभ आपल्याला काही कालावधीनंतर मिळेल. ठीक आहे. आता पुन्हा एकदा सांगतो, सर्वांनी ऐका लक्षपूर्वक, की पुन्हा एकदा सांगू आपण, मुलांनी पण लक्षात ठेवा. आता पहिला जो सेशन होता तो आपला 20 मिनटाचा होत होता. आता तो किती मिनटाचा होईल? 30 मिनटाचा. आणि तो सेशन कुठला आहे? श्लोकांचं पठण किंवा वाचन करणं. हां. आणि दुसरा सेशन आहे जो वैदिक हिस्टरीचं इन्स्ट्रक्शनचा सेशन आहे, तो 25 मिनटाचा होईल. आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू एज्युकेशन सेशन किती मिनटाचं होईल? 20 मिनटाचा. मग ते 25 आणि 20 मिनटं किती होतील? 45 मिनटं होतील. मग ते 45 मिनटं आणि पहिले 30 मिनटं किती झाले? 1.25 तास झाला, है ना. आणि शेवट 15 मिनटं गेम्स होईल. असा 1.5 तासाचा आपला पूर्ण बालगोपाल संस्कार वर्ग असेल. परंतु आता आपण काय करू? कारण 1.5 तास घ्यायचा आहे, त्यामुळे आता 10ला सांगून 10:10ला सुरू करून चालणार नाही. मग आता तुम्हाला वेळ होणार मुलांना, आहे ना, जायला. त्यामुळे आता पालकांना एक विनंती आहे की आता आपण 10ला सांगितलेलं आहे, परंतु 10:10ला सुरू करत होतो, मुलं मागं पुढे येतात म्हणून. पण आता पालकांना विनंती आहे की आपण थोडं काय करा, 10ला समजू नका क्लास आहे. कितीला समजा? आता 9:45 समजा तुम्ही, आहे ना. म्हणजे 15 मिनटं लवकर पकडा, म्हणजे किमान इथं 10 वाजूपर्यंत आपण मुलांना पाठवा. म्हणजे आपण घरातनं एक 9:50ला आपल्याला किती वेळ लागतो त्याच्या हिशोबाने. कोणाला 5 मिनटं लागतात तर 9:55ला निघा, कोणाला 10 मिनटं लागतात तर 9:50ला निघा घरातनं, कोणाला लांब नाही येत आहेत तर 15 मिनटं लागतात तर 9:45ला निघा. आणि इथं 10पर्यंत आपल्या मुलांना पोचवा. कारण मग ते जर लेट आले तर ते श्लोका रिसायसेशन किंवा श्लोकाचं पठणाचा जो पहिला सेशन आहे तो त्यांना पूर्ण लाभ होणार नाही. आणि म्हणून आपण सुरुवातीला उदाहरण कोणाचं दिलं? त्या 2 भक्तांचं दिलं, त्या मुलांचं, की त्यांनी श्लोकांचं पाठांतर एवढं केलं, त्यामुळे ते आता कुठे आहेत? अमेरिकेमध्ये एवढ्या मोठे जॉबला आहेत. आणि आता अमेरिकेमध्ये गेले आहेत म्हणून ते काही पाश्चात्य संस्कृतीचं पालन करतात असं नाही. तिथं अमेरिकेत जाऊन पण ते आता तिथं भगवद्गीतेचं वाचन करतात. अमेरिकेमध्ये तर ते काय करतात? तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये भगवद्गीतेवर क्लास घेतात. विचार करा. का? कारण त्यांना लहानपणापासून हे संस्कार झाले म्हणून. नाही तर बरेच जण विदेशामध्ये जातात आणि बिघडून जातात. त्यांचं काही विदेशी संस्कृती म्हणजे काय म्हणतात आपलं ॲडॉप्ट करतात. परंतु असं संस्कार झाले तर आपली मुलं जगामध्ये कुठेही जातील तर आपली संस्कृती, आपल्या मातापितांबद्दल, वरिष्ठांबद्दल जो आदर आहे तो कधी त्यागणार नाही, है ना. मग अशा पद्धतीने घेण्यासाठी आपल्याला 10पर्यंत आपल्या मुलांना पाठवा. आणि 10पर्यंत पाठवला, 10ला आपण सुरू करू, म्हणजे 11:30पर्यंत हा पूर्ण सेशन आपला होईल. आणि 10:30ला मग आपण काय करू? मुलांना मग प्रसाद असतो तो प्रसाद घेऊन आपण निघू शकता. मग असं असेल. आणि पहा, शेवटचं आपण जे प्रत्येक आठवड्यात प्रसाद पण देतो मुलांना, त्याचं पण काही विशेष वैज्ञानिक कारण आहे. ते आपण असंच मुलांना खायला आवडतं म्हणून देतो असं नाही. ते जे पदार्थ आहे ते आपण भगवंतांना नैवेद्य दाखवतो, त्याच्यामध्ये पण आध्यात्मिक शक्ती असते. आणि ते जेव्हा मुलं ग्रहण करतात, खातात, त्याच्यातून पण त्यांच्यामध्ये सात्विकता वाढते. आणि ह्या मुलांना पुढं भविष्यात प्रत्येक दृष्टिकोनातून यशस्वी होण्यासाठी त्यांच्यामध्ये सत्वगुण विकसित होणं फार आवश्यक आहे.
आणि आपण हे वेगवेगळे जे सत्र घेतो 1.5 तासामध्ये, त्या सर्वांचा उद्देश हाच आहे की मुलांच्यामध्ये सत्वगुण वाढला पाहिजे, तमोगुण रजोगुण कमी झाला पाहिजे आणि त्याच्यातूनच मग त्यांच्या अभ्यासामध्ये म्हणजे काय म्हणतात की एकाग्रता म्हणा किंवा स्मरणशक्ती म्हणा, ग्रास्पिंग पॉवर म्हणा, ह्या सर्व गोष्टी वाढणार आहेत कारण ह्या सर्व सत्वगुणावर अवलंबून आहेत. मग त्यासाठी आपण हे घेत आहोत. आणि काही पालकांना असं पण वाटेल 1.5 तास म्हणजे फार मोठा सेशन आहे. शाळेमध्ये किती पाऊण तास असतो ना, 40 मिनटं किंवा पाऊण तास एक क्लास असतो, ते पण मुलांना किती कंटाळून वाटतं आणि तो 1.5 तास घेणार तर मुलं फार कंटाळून जातील असं तुम्हाला वाटेल. परंतु पहा, आपण या 1.5 तासाचं स्वरूप कसं ठेवलेलं आहे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्यामुळे मुलांना ते व्हरायटी मिळते. तर पहिला श्लोका रेसायचे आणि त्याच्यामध्ये आरती म्हणत आहेत, हरिनामाचं उच्चारण करत आहेत, तर त्यांना ते एक वेगळा अनुभव येतो. त्याच्यानंतर आपण स्टोरी रीडिंग करतो, इन्स्ट्रक्शन देतो, मग ते थोडं 20-25 मिनटं होतं. नंतर व्हॅल्यू एज्युकेशन, तोच वेगळा विषय. मग त्यांना काय होतं, 15-20 मिनटाचे वेगवेगळे सेशन आहेत, त्यामुळे त्यांना कंटाळून वाटणार नाही. आणि शेवटी काय होतं, गेम्स, त्यांना आणि आनंद वाटतो ते खेळायला. आणि नंतर मग खाण्यासाठी प्रसाद पण मिळतो आणि प्रसादामध्ये पण आपण जाणीवपूर्वक मुलांना आवडेल असं आपण चपाती भाजी, भाकरी भाजी असं काही भात आमटी ठेवत नाही है ना. कारण काही समोसा म्हणा, वडापाव म्हणा, बऱ्याच वेळा आम्ही आईस्क्रीम दिलेला आहे, म्हणजे असे काही त्यांना आवडेल असे पदार्थ देतो. मग त्याच्यात पण त्यांना आनंद वाटतो है ना. आणि त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे मुलांच्या पालकांचं, अहो आमची मुलं शाळेची क्लास आहे तिकडे जायला नको म्हणतात, टाळाटाळ करतात, पण तू ह्या ठिकाणी यायला उत्सुक असतात, सकाळपासूनच तयार होऊन बसतात, आज आहे म्हणून जायचं आहे म्हणून. आणि मध्ये आपण उन्हाळी सुट्टीला काही एक महिना क्लास बंद ठेवला होता, तर काही मुलांना ते फार वाईट वाटलं है ना. मग असं त्यांना लाभ होतो आणि त्यामुळे आपण हे सर्व लाभ समजून घ्या आणि त्यांना पाठवत राहा. आणि याच्यामध्ये आपण जे हरे कृष्ण मंत्राचं उच्चारण करून घेतो त्याचा पण फार लाभ आहे. तर आपण असं नाही म्हणायचं की मुलांना घेऊन काही भजन करत बसलेले आहेत हे आहे ना, हे सगळं म्हातारपणी करायचं असताना हे आत्ता करत बसलेले आहेत आमच्या मुलांना घेऊन, असं पण वाटेल आपल्याला. तर तसं नाही, हे जे आपण हरे कृष्ण मंत्राचं उच्चारण करतो हे एक प्रकारे मंत्रा मेडिटेशन आहे. आणि ह्या मंत्राचं उच्चारण केल्यानंतर पण काय होतं, त्यांची सात्विकता वाढते. म्हणजे आपण हे जे काही सर्व ॲक्टिव्हिटीज घेत आहोत या 1.5 तासामध्ये, त्या प्रत्येकाचा उद्देश काय, मुलांच्यामध्ये सात्विकता वाढली पाहिजे आणि त्याच्यानं त्यांची म्हणजे काय म्हणतात की एकाग्रता वाढणं आणि काय ग्रास्पिंग पॉवर वाढणं किंवा स्मरणशक्ती वाढणं, ह्या सर्व गोष्टी होणार आहेत है ना. आणि त्याचबरोबर मग ते आपल्या घरामध्ये आपल्याला दिसतील काही कालावधीनंतर की मुलं छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिडपणा करत होते, बरंच काही ओव्हर रिॲक्ट करत होते, पण आता ते काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे, कारण ते सात्विकतेमध्ये ते लाभ होतो. आणि पहा, जसं आपण म्हणतो ना, चिखल जेव्हा ओला असतो त्याला आपण जसा आकार आहे तसा देऊ शकतो, एकदा तो कठोर झाला तर त्याला आकार देऊ शकत नाही. तर आपली मुलं आता त्या फेजमध्ये आहेत, तर ह्या लहान वयामध्ये तेव्हा जेवढं त्यांना हे ज्ञान देऊ तेवढं त्यांना जेव्हा ते 14-15 वर्षाच्या पुढे जातात तेवढं त्यांना त्याचा लाभ पाहायला आपल्याला मिळणार. पण तो एकदा ती 14-15 वर्षाच्या पुढे गेले की मग तुम्ही त्यांना किती पण इन्स्ट्रक्शन द्या, किती पण त्यांना शिकवणी देण्याचा प्रयत्न करा, ते स्वीकारणार नाहीत. मग हा पण एक विषय आहे आपल्या शास्त्रानुसार, त्याच्यावर आपण पुढं कधी पालक मिटिंगमध्ये चर्चा करू. म्हणजे आर्ट ऑफ पेरेंटिंगच्या अंतर्गत मग मुलांना 5 वर्षापर्यंत कसं आपण घरामध्ये त्यांना म्हणजे काय म्हणजे डील केलं पाहिजे, 5 ते 10 वर्षापर्यंत आपण त्यांना कसं डील केलं पाहिजे किंवा संस्कार केलं पाहिजे, आणि 15 वर्षाच्या पुढं कसं संस्कार किंवा त्यांचे जे आदानप्रदान केलं पाहिजे, हे पण एक आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं बरेच मोठं ज्ञान आहे. त्याच्यावर आपण भविष्यात आणि चर्चा करू शकतो. आणि त्याच्यामध्ये मग मुले हे 5 वर्षापर्यंत अन्नमय कोशामध्ये असतात, 5 ते 10 वर्षापर्यंत ते प्राणमय कोशामध्ये असतात, 10 वर्षापासून 15 वर्षापर्यंत ते मनोमय कोशामध्ये असतात, आणि 15 वर्षाच्या पुढे मग ते ज्ञानमय कोशामध्ये येतात. मग हे बरंच आपल्या शास्त्रामध्ये ज्ञान दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार मुलांना आपण काय केलं पाहिजे, प्रशिक्षण दिलं पाहिजे. मग ते मुलं पुढे जाऊन फार चांगले नागरिक बनतात किंवा सभ्य व्यक्ती बनतात. मग ते हे सर्व त्याच्या अंतर्गत आपण करत आहोत आणि तो आपल्या मुलांना लाभ झाला पाहिजे म्हणून आपण घेत आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी याचा लाभ समजून घ्या आणि आपल्या मुलांना नियमितपणे पाठवत राहा आणि आपण पण त्याच्यामध्ये थोडं आम्ही सांगतो त्या पद्धतीने इन्व्हॉल्व व्हा. ठीक आहे. आणि पहा, ह्याच्यामध्ये आपण पहिला एक 5 मिनटं घेऊन आता थांबू. बराच वेळ वाटेल आपल्याला. तर आणखीन आपण या कार्यक्रमामध्ये काय करतो, मध्ये आपले काही पारंपरिक आपले भारतीय वैदिक संस्कृतीनुसार काही सणवार येतात, तर त्याचे पण आपण इथं कार्यक्रम घेतो, कारण त्याचं पण संस्कार आपल्या मुलांवर झाले पाहिजेत. आणि त्या सणवाराच्या मागे काय वैज्ञानिक कारण आहे ते पण आपण चर्चा करतो.
आपल्या भारतीय समाजामध्ये जे वेगवेगळे सणवार आपण साजरे करतो ते काय अंधश्रद्धा नाही आहेत किंवा भावनिकता नाही आहेत. प्रत्येक सणवाराच्या मागे काही ना काही वैज्ञानिक कारण आहे. ते पण आपण चर्चा करतो मुलांच्यामध्ये आणि ते त्यांना ज्ञान देतो, कारण येणाऱ्या पिढीला ते ज्ञान माहीत असलं पाहिजे. मग आत्ताच अलीकडे आपली आषाढी एकादशी झाली तर आपण दिंडी कार्यक्रमावर घेतला आणि त्या दिंडीचं महात्म्य काय आहे, त्याच्यातून कसा आपल्याला लाभ होतो त्याच्यावर आपण चर्चा केली. त्याच्या अगोदर रथयात्रा झाली आपल्या गावामध्ये, जगन्नाथ रथयात्रा. त्यावेळेला आपण बरीच मुलं सांस्कृतिक वेशभूषा परिधान करून आली होती. तर त्याच्यातून पण मुलांना काय होतं, त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मदत होते. मग ते पण आपण त्यांच्याकडून करून घेतो. आणि येणारे आणखीन वेगवेगळे सण असतील तर त्याच्या मागचा शास्त्रानुसार इतिहास काय आहे, वैज्ञानिक त्याचा काय लाभ आहे, हे सर्व आपण सांगत राहतो आहे ना. मग त्याचा पण आपल्या मुलांना लाभ होतो. आणि त्याचबरोबर आपण मध्ये मध्ये काही विशेष ॲक्टिव्हिटीज पण घेतो. जसं एकदा आपण पेंटिंग कॉम्पिटिशन घेतलं होतं आणि काही विशेष आणि कॉम्पिटिशन असतील ते आपण घेत राहू. आणि त्याच्यामध्ये पण मुलांना काय होतं, बरंच काही त्यांची क्रिएटिव्हनेसचा वापर करण्याची संधी मिळते. त्यांच्यामध्ये असणारे वेगवेगळे कौशल्य ते काय कळून येतात, ते वर पालकांना किंवा आम्हाला दिसून येतात. मग त्यांना आपण पोषित करून काय करू शकतो, त्यांचं विशेष कौशल्य आणखीन निर्माण करू शकतो. मग त्यासाठी पण आपण वेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेऊ. तर अशा पद्धतीने आपला हा कार्यक्रम असेल तर सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घ्या. आणि आता आपल्या अशा वेगळ्या फेस्टिवल किंवा उत्सवाच्या अंतर्गत आता 1 महिन्यानंतर विशेष एक उत्सव येणार आहे. तो म्हणजे कोणता आहे, जन्माष्टमीचा उत्सव, कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव. आपल्या सत्संगच्या वतीने फार मोठ्या स्वरूपात आपण साजरा करतो. मग त्याच्यामध्ये ह्या वर्षी आमचा उद्देश आहे की म्हणजे असं विचार आहे की आपली जी मुलं आहेत गेल्या काही महिन्यांपासून येत आहेत तर त्या मुलांचा काही सांस्कृतिक कार्यक्रम त्या जन्माष्टमीच्या कार्यक्रमामध्ये आपण साजरा करू. मग जसं आपण गेल्या वर्षी पंचफुला मंगल कार्यामध्ये तो कार्यक्रम घेतला होता, मग ह्या वर्षी पण आपण तिथंच घेणार आहोत. 4 सप्टेंबरला जन्माष्टमीचा दिवस आहे तर त्या दिवशी तो कार्यक्रम आहे. अजून 1 महिना आहे. तर मग आपण काय करणार आहोत की त्या कार्यक्रमामध्ये काही मुलांचं काही सांस्कृतिक डॅन्स म्हणा, म्हणजे आध्यात्मिक काही गीतांवर ते नृत्य सादर करू शकतात मुली किंवा मुलं मिळून. आणि आपण काही हे श्लोक पठण करून घेतलेलं आहोत, त्या श्लोकांचं पठण पण तिथं करून सर्वांना दाखवू. कारण जे लोक येतात त्यांना पण दिसलं पाहिजे की आपली मुलं कशा पद्धतीने शालेय शिक्षण पण घेत आहेत आणि आपली संस्कृती पण जोपासत आहेत. आणि त्याच्यातून बऱ्याच लोकांना प्रेरणा मिळेल है ना. मग तसं आपण काही गोष्टी सादर करू. काही असे जे आरतीतील पाठ केलेले आहेत ते पण ते आरतीत म्हणू शकतात. एवढंच नाही तर एक छोटासा ड्रामा पण आपण प्रस्तुत करण्याचा आमचा विचार आहे. मग मुलांना घेऊन आपण काही सिलेक्ट करू आणि त्या ड्राम्याचं प्रॅक्टिस करून तिथं ड्रामा पण दाखवू. आणि तुम्हाला पालकांना पण ते पाहून वाटेल की खरोखर आपली मुलं किती त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे. कारण ह्या सर्व गोष्टी करायला फार स्टेज डेअरिंग असणं आवश्यक असतं, वक्तृत्व कौशल्य किंवा विशेष कॉन्फिडन्स असण्याची आवश्यकता असतं. आणि मुलांच्यामध्ये नसतंच लहानपणी आणि ते घाबरतात ह्या ॲक्टिव्हिटीज करायला. परंतु याच्यातून काय होतं, त्यांच्या त्या कौशल्याला पण चालना मिळते, त्यांच्यातील भीती निघून जाते, तेज डेअरिंग येतं आणि त्याच्यातून त्यांना तो लाभ पण प्राप्त होतो. मग हे पण ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहोत. आणि येणाऱ्या 3-4 आठवड्यामध्ये आपण ते पण प्रॅक्टिस करून घेऊ ह्या आपल्या सेशनमध्येच है ना. मग त्यामुळे कदाचित येणारे 3-4 आठवडे हे व्हॅल्यू एज्युकेशन आणि स्टोरी टेलिंगचा क्लास जरा कदाचित घेऊ शकणार नाही, कारण त्याच वेळेला आपण हे सर्व प्रॅक्टिस करून घेऊ. आणि जन्माष्टमीनंतर मग हे नियमितपणे आपण सुरू करू. मग हे आपण लक्षात ठेवा. आणि पालकांना पण विनंती आहे की आपण पण आपल्या मुलांचे काही असे ॲक्टिव्हिटीज करून घेतला असाल त्यांच्या शाळेमध्ये, कारण शाळेमध्ये काही असे डान्स असतात गॅदरिंगच्या वेळेला किंवा काही ॲक्टिव्हिटीज त्यांनी केल्या असतील, पहिलाच त्यांनी प्रॅक्टिस करून ते बनवले असेल तर ते पण आम्हाला सांगा तुम्ही. मग आपले पलुस्कर मॅडम आहेत, अनिकेत प्रुवा आहेत, त्यांचा नंबर आपल्याला दिलेला आहे. तर त्यांना फोन करून आपण ते सांगू शकता आणि त्याच्यानुसार ते नियोजन करतील. मग कोणाचं काही मुलींचा डॅन्स तुम्ही पहिलाच बसवलेला आहे, प्रॅक्टिस झालेला आहे, काही एखादं ॲक्टिव्हिटीज ड्रामातीन बसवलेला असेल मुलांनी, कुठलंही असेल तर आम्हाला तुम्ही सांगा. आपण काय करू, त्याचं एक अर्धा-पाऊण तासाचं एक आपण ते एक उपक्रम म्हणजे ते ॲक्ट करू, म्हणजे उपक्रम तयार करू आणि तो अर्धा किंवा पाऊण तासाचा आपण त्या पंचफुला मंगल कार्यामध्ये प्रस्तुत करू है ना. आणि हां, आणि जे गीत असणार आहेत ते फिल्मी गीत नसावेत, आध्यात्मिक गीत असावेत. भक्तिगीत, आध्यात्मिक गीत, विशेष करून कृष्ण प्रभू रामचंद्रांच्या संबंधित, कृष्णांच्या संबंधित, नरसिंह भगवंत आहेत, 10 अवतार आहेत भगवंतांचे, त्या संबंधित असावेत है ना त्याच्यावर. आणि ड्रामा पण तसे असू शकतात. ड्रामा पण ते बसवू, पण तुमचं पण कोणाचं बसवलं असलं ते सांगू शकता. श्लोकांचं पण पठण आपण त्या पद्धतीने घेऊ आणि पहा त्याच्यातून फार
येणारे जे लोक आहेत ना त्यांना पण वाटेल की पहा आपली समाजातील मुलं, एका बाजूला आपण पाहतो की मुलं मोबाईलच्या नादी लागून फार वाम मार्गाला जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही मुलं आहेत, ही मुलं किती सुंदर आपल्या संस्कृतीची जोपासना करत आहेत. त्यामुळे किती मोठं आपण चांगलं उदाहरणं दाखवू ना समाजाला. मग हे आपण करू है ना. मग त्या पद्धतीने आपण करा, आम्हाला म्हणजे तुम्ही सांगू शकता. आणि याच्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये फक्त जे अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलं सहभागी झाले त्यांनाच संधी मिळेल असं नाही. जे काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणार आहेत त्यांना तर संधी मिळेलच स्टेजवर येऊन ते ॲक्ट करण्याची. आणि शेवटी काय करू आपण, जे सर्व मुलं येतात आपल्या कार्यक्रमाला त्यांचं एक एकत्र कीर्तन ठेवू स्टेजवर है ना. मग त्याच्यामध्ये काही मुलं मृदुंग वाजत आहेत, करताल करत आहेत, मग सर्वांना स्टेजवर येण्याची संधी मिळेल आणि सर्वांना तिथं ॲक्ट करण्याची संधी मिळेल है ना. हे सर्व आपण त्यावेळेला करू है ना. मग त्या पद्धतीने आपण करायचं आहे. आणि हां, आणि मग हे सर्व झालं नाही. आता आणखीन एक आपण हे करू की आता पुढच्या येणाऱ्या रविवारपासून आपण मुलांचं प्रेझेंटी बुक पण मेंटेन करू. आतापर्यंत आपण जी मुलं आली होती त्यांचा फोन नंबर, पालकांचा नंबर घेऊन आपण त्यांना सांगत होतो, आठवण करून देत होतो आणि मुलं येत होते. परंतु कधी येता म्हणजे काही मुलं कधी मिस होतात, कधी येतात असं होतं. परंतु बरेच मुलं आहेत ते नियमितपणे येतात आणि त्याचे पालकन पण ते गंभीरतेने पाठवतात. परंतु आमच्याकडे तो डाटा असावा यासाठी आपण आता थोडं प्रेझेंटी बुक मेंटेन करू आणि मग मुलांचं आपण प्रेझेंटी पण घेऊ. आणि जी मुलं येणाऱ्या काही आपण असं पण ठेवू, काही महिन्याचं एक विशेष कालावधी ठेवू आणि तेवढ्या महिन्यामध्ये जी मुलं जादा प्रेझेंट असतील त्यांना विशेष काही पारितोषिक देऊ, त्यांचा सत्कार करू, सन्मान करू त्या मुलांचा पण आणि मुलांच्या पालकांचा पण है ना. आणि त्यामुळे काय होईल, पालकांना नियमित पाठवायची पण प्रेरणा मिळेल, मुलं पण नियमितपणे येतील. तसं आपण थोडं ते पण ठेवू हां. आणि मग आता तुम्ही आपल्या मुलांना पाठवत आहात, घरच्या मुलांना पाठवत आहात, तर पालकांना आणि विनंती आहे की तुम्ही पाठवत राहा. आणि तुमच्या संबंधित कोण इतर तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील त्यांना पण ह्या कार्यक्रमाचं महत्त्व सांगा, त्याचा लाभ काय होतो हे सांगा आणि त्यांच्या मुलांना पण नातवंडांना पाठवण्यासाठी प्रेरित करा है ना. मग अशा पद्धतीने आपण थोडं हे करूया. ठीक आहे. तर मॅडम तुम्हाला काय बोलायचं माताजी तुम्हाला आणि किती. आणि पहा आता तुम्ही म्हणाल की मी सगळं बोललो, तर वास्तविक मी इथं ज्यादा क्लास घेत नाही. आज मी जरा ही जरा चर्चा करण्यासाठी चर्चा करण्यासाठी जरा घेतला. परंतु वास्तविक हे जे काही सेशन घेतात हे प्रमुखतः कोण घेतात, आपल्या जयश्री पलुसकर मॅडम आहेत आणि अनिकेत प्रभू आहेत, हे दोघेजण घेतात. आणि अनेक 2 भक्त आहेत ते आज आले नाहीत. एक सदानंद रोकडे प्रभू म्हणून आहेत आणि एक श्रुतिका माताजी म्हणून एक आहेत. त्या एक 4 एक सेशन घेत असतात है ना. आणि त्याच्यापैकी पहा हे सेशन घेणारे पण फार वेल एज्युकेटेड आहेत, क्वालिफाईड आहेत. जसं जयश्री पलुसकर माताजी ह्या स्वयं टीचर आहेत. आपले डिवाईन इंटरनॅशनल स्कूल आहे पोद्दार मॅडमांचं, त्या स्कूलमध्ये हे टीचर आहेत. श्रुतिका सपका माताजी त्या पण त्या स्कूलमध्ये टीचर आहेत. आणि सदानंद रोकडे प्रभू आहेत ते तर प्राथमिक सरकारी टीचर आहेत, तिथं ते जॉब करतात. आणि अनिकेत प्रभू आहेत हे स्वतः इंजिनिअरिंग झालेले आहेत, TCSमध्ये फार मोठ्या पदाला होते ते है ना. आता पूर्ण जीवन त्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी समर्पित केलेले आहेत आणि ते पण मार्गदर्शन करतात. आणि अनिकेत प्रभू फक्त मुलांनाच नाही तर कॉलेजच्या मुलांना पण ते मार्गदर्शन करतात. कॉलेजच्या मुलांचं पण ते सेशन घेतात वेगवेगळे, त्यांना पण करिअरच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतात आणि ते आता आपल्या मुलांना मार्गदर्शन करत आहेत. म्हणजे पहा किती आपल्याला म्हणजे विशेष क्वालिफाईड काय बनलेले आहेत आपल्या मुलांसाठी मार्गदर्शन करणारे असे शिक्षक मिळालेले आहेत. आणि हे शिक्षक फक्त भौतिक शिक्षणाने क्वालिफाईड असे आहेत असं नाही, भौतिक शिक्षणाने क्वालिफाईड आहेत आणि आध्यात्मिकदृष्ट्या पण क्वालिफाईड आहेत है ना. आणि त्यामुळे आपली मुलं काय होणार आहेत, शिक्षणाच्याद्वारे सुशिक्षित होणार आहेत आणि संस्काराच्याद्वारे सुसंस्कृत होणार आहेत, दोन्ही घडणार आहे. आणि असं आपल्या मुलांना लाभ होणार आहे. जसं आमचे महाराज सांगतात नेहमी की आत्ताचं जे शिक्षण आहे शाळेत मिळणारं, ते शिक्षण एखाद्या व्यक्तीला सुशिक्षित बनवू शकतं पण तो सुसंस्कृत बनवेलच असं नाही. बरोबर आहे ना. जसं मगाशी म्हणालो आपण कितीतर मोठमोठी लोक आहेत, उच्च पदस्थ आहेत, क्लासहून अधिकारी आहेत, PhD झाल्यासारखे आहेत, पण तो मोठमोठे घोटाळे करतात. मग ते काही सुशिक्षित नाहीत का? सुशिक्षित आहेत पण तो सुसंस्कृत नाही आहेत. पण तो आपल्या मुलांना फक्त आपण सुशिक्षित बनवायचं नाही, त्याच्यासोबत काय बनवायचं आहे, सुसंस्कृत बनवायचं. आणि त्यामुळे हे आपलं फार महत्त्वपूर्ण क्लास आहे. मग सर्वजण त्याच्यामध्ये येत राहा. ठीक आहे. कोणाला काही शंका आहे का, पालकांना काही विचारायचं आहे किंवा काही सजेशन द्यायचं आहे?
कुणाला माताजींमध्ये मागे पालकगण आहेत. आणि पहा आज मुलांचे पालक आपण आला आहे, पण तो आपल्याला वाटेल की ज्यादा सर्वांचे आले नाहीत असं दिसतं. मग आपण आलो काही, मग आपण पण आलो नसतं बरं झालं असतं असं वाटेल काय. तर तसं विचार करायचा नाही. काही पालकगण काही रविवार असल्यामुळे काही कारणाने येऊ शकले नाहीत त्यांच्या वैयक्तिक हिच्यामुळे, परंतु आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे. ही आपण आपल्या जे बालगोपाल संस्कार वर्गाचा ग्रुप आहे त्याच्यावर रेकॉर्डिंगची लिंक पाठवू. मग ते ऐकतील आणि तुम्हाला पण नंतर ऐकायचं असेल तर नंतर पण तुम्ही ऐकू शकता है ना. आणि पुन्हा आपण एक समजा कमीत कमी 6 महिन्यातून एक असं पालक मीटिंग घेत राहू है ना, जेणेकरून आपण जे काय ॲक्टिव्हिटीज घेत आहोत त्याचं चर्चा होईल आणि तुम्हाला पण ते कळून येईल आणि तुम्हाला पण त्याचा लाभ जाणवेल. ठीक आहे. हरे कृष्णा. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की निताय गौर प्रेमानंदे. ठीक आहे. आणि ठीक आहे, आज आता वेळ झाला. आता एवढं लक्षात ठेवा, मुलांनी पण लक्षात ठेवायचं आणि पालकांनी पण. पुढच्या आठवड्यापासून आपण बरोबर किती वाजूपर्यंत यायचं आहे? 10 वाजूपर्यंत यायचं आहे. आणि पुढच्या आठवड्यापासून किती वाजूपर्यंत आपलं सेशन होणार? 11:30 होणार. हां. आणि तिथून मग प्रसाद घेऊन आपण जाऊया. ठीक आहे. सर्वांचं धन्यवाद, विशेष करून पालकांचं धन्यवाद, सर्व पालकांचं की आपण वेळ काढून आला आणि इथं उपस्थित राहिला आणि आम्ही जे काही सांगितलं ते सर्व चांगल्यापणे श्रवण केला. तर असंच आपण एकमेकांना सहाय्य करून आपल्या मुलांचं चांगलं भवितव्य